तर आता मतदान आहे समोर आणि आपल्या या जनतेमध्ये एवढी शक्ती आहे की आपण या भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्याला घरी वापस पाठवू शकतो। आपल्याला संविधानाने अधिकार दिला आहे मतदानाचा। तर या शासनाचे जे धोरण आहे ते आपल्या सर्वसाधारण कुटुंबाला न परवडणार आहे। 75 वर्ष म्हाताऱ्याला एसटी फुकट आहे। 75 वर्ष म्हाताऱ्याला तो एकटा जाऊ शकत नाही। हे आता 60 ते 65 वर्ष माणूस जगतो, तो 75 वर्ष जगलाही तरी तो एकटा जाऊ शकत नाही। तर ह्या सगळ्या शासनाचे जे धोरण आहे हे म्हणजे आपल्याला याचा लाभ भेटला नाही पाहिजे। त्यापेक्षा शाळेत जाणाऱ्या मुलांना एसटी फुकट करायला, आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाला तरी ते पुरवडणार राहील, त्याचा लाभ तरी प्रत्येक कुटुंबाला मिळेल असं तरी मला वाटते। आणि हे जे शासनाचे हे जे नियम आहे, हे जे धोरण आहे, हे फक्त आपल्या जनतेला म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ झोकणारे आहे। आणि हे मी कुठल्या आगळ्या वेगळ्या देशातलं चित्र नाही सांगत आहे, हे मी आपल्या भारतातीलच देशातलं सांगत आहे की भारतातील देशातलं चित्र दाखवत आहे की आपला बाप राबराब राबतो, सकाळी त्याला शेतात यावं लागते, थंडी वाजते म्हणून तो आपले हात शेकत बसतो आणि आपले पाईपलाईन बदलवतो, तर त्याला उपाशी तापाशी यावं लागते। त्यालासुद्धा प्रपंच आहे, त्यालासुद्धा कुटुंब आहे, त्यालासुद्धा परिवाराला वेळ द्यावा लागतो। तर आमच्या शेतकरी मध्यमवर्गीय जे काही बेरोजगार युवक आहे त्यांच्या परिस्थिती शासनाला जाणून घेता आली पाहिजे। नुसते बाहेर देशातले दौरे करून होणार नाही, तर हे चित्र बदललं गेलं पाहिजे। आपला शेतकरी बाप शेतात कुडकुडत असतो, म्हणून हे महागाई कमी झाली पाहिजे। एका रात्री नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीच मंत्री पार्टी बदलू शकतो, आमदार खासदार दुसऱ्या पार्टीत जाऊ शकतो। तर एका रात्रीच हे आपल्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव का मिळू शकत नाही, एका रात्रीच आपल्या सोयाबीनला भाव का मिळू शकत नाही, तर मिळू शकतो जर आपण शेतकरी जर एकत्रित आलो तर हे दृश्य सुद्धा बदलवू शकतो। म्हणून एवढी ताकद आपल्या मतदानात आहे। तर शासनाला याची जाणीव करून द्यायची आहे की एका रात्री तुम्ही नोटबंदी करू शकता, एका रात्री तुम्ही पार्टी बदलू शकता, तर एका रात्री तुम्ही सोयाबीनचा भाव वाढवू का शकत नाही, तर हा वाढवला गेला पाहिजे, हे दृश्य बदललं गेलं पाहिजे आणि हे सगळी महागाई कमी झाली पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे। हेच आपलं एकमेव उद्दिष्ट आहे आणि आपला देश तेव्हाच समोर जाऊ शकतो जेव्हा या मध्यमवर्गीय कुटुंबाची परिस्थिती ज्यावेळेस बदलेल तेव्हाच आपल्या देशाची प्रगती होऊ शकते। याकडे शासनाचं लक्ष देणं आवश्यक आहे। कित्येक शेती अशी आहे की त्या नदीवरून आपल्या शेतकरी बापाला जायसाठी पूल नाही आहे, तर त्याचं पीक जे निघते ते त्याला वर्षभर शेतामध्ये जमा करून ठेवावं लागते आणि जेव्हा त्या नदीतलं पाणी आटते त्यानंतर त्याला मशीन नेऊन त्याला काढावं लागते। तर हे याकडे शासनाची गरज आहे। फक्त रोड सुधारवल्याने होणार नाही, आपल्या शेतकरी बापाला या नदीवर पूल बांधण्याची गरज आहे, याकडे लक्ष द्या। नुसतं शासनाचेच नाही तर आपल्या देशातील लोकांची, आपली प्रत्येक नागरिकाची सुद्धा कर्तव्य आहे। आणि आपण जर कुठल्या पदवीला लागलं तर आपणही शेतकरी बापाची पिळवणूक नाही केली पाहिजे, आपण सुद्धा आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे। आपल्या देशातील प्रत्येकाची मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने जागृत होणं महत्त्वाचं आहे। तर याकडे शासनाची लक्ष देण्याची गरज आहे। तर ते नदीवर पूल बांधले गेले पाहिजे। कित्येक शेतकरी बाप आपलं जीवन धोक्यात घालून ते नदी ओलांडत असतो, नदी पार करत असतो। त्या नदीवर अजूनही बंधारा नाही, म्हणजे फक्त बंधारा आहे, फक्त आपण पैदल जाऊ शकतो, तो बैलबंडी नेऊ शकत नाही, त्यामुळे त्याचं ते पीक घरी आणू शकत नाही। तर त्याला सोयाबीन निघला तर ढीग लावून ठेवावं लागते आणि जेव्हा नदीतलं पाणी आटेल हिवाळ्यात
तेव्हा हिवाळ्यात मग माल असतो शेतामध्ये. मग उन्हाळ्यामध्ये जेव्हा सोयाबीन ढिगी लावून ठेवावं लागतं आणि जेव्हा मग चणा निघते तेव्हा चणा सोबत त्याला तो माल काढावा लागतो. म्हणजे हे मी बाहेर देशातलं आगळ्या वेगळ्या देशातलं चित्र दाखवत नाही, हे मी आपल्याच भारतातलं चित्र आहे. आणि हे परिस्थिती आपली बदलली पाहिजे. आपली शेतकऱ्याचे जीवन हे धोक्यात आहे. आपलं शेतकऱ्याचं जे मेहनत आहे, कष्ट आहे, हे शेतकऱ्याला समजलं पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या पिकाला एवढं सगळं मेहनत करून 4,000 रुपये तुम्ही सोयाबीनला भाव देत असेल तर लाजिरवाणी बाब आहे. लाज वाटायला पाहिजे आपल्या देशातील शासनाला, लाज वाटायला पाहिजे.